मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे किसलेलं. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायचे ते यामध्ये. 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे याला. बघा खोबरं, लसूण आणि जिरं आपलं बारीक करून झालेलं आहे. आता अगदी थोडंसं तेल टाकून सांडगं आहेत ते भाजून घेणार आहे. इथं आज मला कमी तेलामध्ये स्वयंपाक करायची इच्छा झालेली आहे. हे बघा भाजीसाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो आणि सांडगे आहेत भाजलेले आपले. साधारण अर्धा कांदा आहे हा. साधारण एक मोठा चमचा तेल घातलं यामध्ये आणि कांदा चांगला भाजून घेत आहे बघा इथे. आणि कांदा भाजला की आपण टोमॅटो टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये. पण त्यात थोडंसं मी लसूण, खोबरं आणि जिरं टाकून घेतलेलं आहे बघा. साधारण 1 चमचाभर टाकलेलं आहे, जास्त घातलेलं नाही आहे. ते चांगल्या पद्धतीने थोडंसं भाजायचं आहे. लसूण आणि खोबरं लगेच भाजतं. आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण चांगलं भाजायचं आहे आपल्याला इथे. यामध्ये मी सांडगं घालून घेणार आहे बघा इथे. आता सांडगे टाकल्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट म्हणजे माझी घरगुती चटणी जी आहे, जे कांदा लसूण मसाला तो टाकणार आहे यामध्ये. सांडगे ऑलरेडी तिखट असल्यामुळे थोडंसंच टाकून घ्यायचं आहे. अगदी अर्धा चमचाभर टाकलेलं आहे, मी जास्त घातलेलं नाही आहे. कारण आपण सांडगे करताना तेव्हा चटणी मीठ वगैरे सगळं घातलं असं, त्यामुळे इथे चटणी आणि मीठ कमी वापरायचं आहे. तेलानं थोडंसं भाजायचं आहे पुन्हा एकदा त्यांना. आणि वरून थोडंसं पाणी घालायचं आहे. साधारण अर्धी वाटीभर पाणी घालणार आहे. आणि मी आज सांडग्याची सुक्की भाजी बनवणार आहे इथे. बघा उकळी आलेली आहे आणि आता मी चवीप्रमाणे थोडंसं नमक टाकून घेणार आहे यामध्ये. साधारण पाव चमचा मी नमक टाकलेलं आहे, कारण भाजी खूप कमी आहे आणि ऑलरेडी सांडग्यामध्ये नमक असतं आपलं. सो हलवून घेऊ एकदा. आणि सांडग्यामध्ये उडदाची डाळ जास्त घातल्यामुळे काय होतं, सांडगे लवकर शिजत नाहीत, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. आणि हे मटकी सांडगे आहेत ते लगेच शिजतात. बघा 5 मिनिटं झाले तर आपली भाजी बऱ्यापैकी चांगली शिजलेली आहे. अजून थोडे पाणी आहे ते आटून द्यायचं आपल्याला. पण त्या चिंचेचा कोळ टाकायचा आहे आणि थोडासा गूळ. पण आपल्याजवळ चिंचेचा कोळ पण नाही आहे आणि गूळ पण नाही, त्यामुळे मी काय केलेलं, आपला सॉस आहे टोमॅटोचा, तो 1 चमचाभर मी ॲड करणार आहे. बघा आपली सांडग्याची आमटी छान अशी तयार झालेली आहे. सुक्का सांडगा आहे. थोडासा रस्सा तुम्हाला हवा असेल तर आटवून घ्या. पण मी भातासोबत केलेलं आहे भाजी, त्यामुळे मी थोडासा रस्सा ठेवलेला आहे इथे. असं मस्त असा रबरबीत सांडगा केलेला आहे बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.